नमस्कार. ध्यास फाउंडेशन मार्फत स्टीलची भांडी अगदी रिझनेबल रेटमध्ये जे रेंटवर देण्याचा उपक्रम चालू केलेला आहे तो अतिशय स्तुत्य आहे. ह्याचा मी सर्वांना एक विनंती करेन की सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. ह्याच्यामुळे एकतर प्लास्टिक आणि पेपरचा जो कचरा निर्माण होतो आहे तर तो कमी होईल. प्लस ही फॅसिलिटी दिल्यामुळे एक चांगलं अल्टरनेटिव्ह ऑप्शन आपल्याकडे तयार झालेलं आहे. तर जिथे तुम्ही अगदी कमी खर्चामध्ये स्टीलची भांडी पूर्ण सेट मिळतो आपल्याला कार्यक्रमासाठी, त्याचा वापर करावा आणि ह्याचा प्लास्टिक आणि पेपरचा जो कचरा होतो त्याच्यावरती कंट्रोल करण्यामध्ये आपला हातभार लावावा. तर माझ्यातर्फे तरी फाउंडेशनला हे केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना रिक्वेस्ट आहे की या फॅसिलिटीचा त्यांनी नक्कीच लाभ घ्यावा. थँक्यू. नमस्कार, माझं नाव प्रदीप सालियन आहे. आम्ही अरुणा सोशल वर्क संस्थेसाठी काम करतो. सर्वप्रथम तुम्ही ध्यास फाउंडेशनचे आभार मानेन की त्यांनी ही स्टील बँकची संकल्पना चालू केली. कारण की आज या जगामध्ये सर्व काही फास्ट चालू आहे, तर लोकांकडे आपल्या घरी जर एखादं फंक्शन असेल तर एवढा वेळ नसतो की भांडी धुवत बसा. आता यूज अँड थ्रो म्हणजे प्लास्टिक, थर्माकोलच्या प्लेट्स आणल्या जातात, वापरल्या जातात आणि त्या फेकल्या जातात. आपल्याकडे आधीच कचऱ्याची एवढी समस्या आहे, त्यात आपण अजून भर टाकत आहोत. तर कुठेतरी आपण परत पारंपरिक जे आपलं आहे जीवन ते जगायला सुरुवात करायला हवी असं वाटतं. आणि त्यामुळे केळीची पानं, परत आपले जे स्टीलची भांडी आहेत त्यांचा वापर केला जावा. तर आज आमच्याकडे एक स्वच्छता अभियान होतं, तर ध्यास फाउंडेशनकडून या भांडी आम्ही घेऊन गेलो होतो. त्यांचं शुल्कही एवढं म्हणजे कमी आहे की तुम्हाला ते परवडू शकतं. यूज अँड थ्रोपेक्षाही कमी खर्च आम्हाला झाला आणि त्याच्यामध्ये 100 रुपये फक्त त्यांनी आमच्याकडून चार्ज केलेले होते आणि त्याच्यात आम्ही त्या सर्व भांडींचा वापर केला आणि पुन्हा त्यांना त्या आणून दिल्या. तर मी नागरिकांना आवाहन करीन की त्यांनी जास्तीत जास्त ह्या सेवेचा लाभ घ्यावा. धन्यवाद. माझं नाव मनोज कोरोत. मी आज संघाचं एक फंक्शन होतं, स्नेह संमेलन वाघोलीला. तिकडे असताना तिकडे मिसेस शेंडे यांची ओळख झाली आणि त्या फंक्शनचे अधिकारी मला सांगितलं की आज पर्यावरणावर टॉपिक आहे ना, तर त्या टॉपिकच्या अनुसार आम्ही सगळं डिस्पोजेबल हे कॅन्सल केलं आहे आणि स्टीलच्याच वस्तू वापरतो. तर म्हटलं ह्याच्यात काय ग्रेट आहे. तर म्हणे नाही, ते मिसेस शेंडे आहेत, त्यांचं एक संस्था आहे जी आपल्याला या भांड्या पुरवते भाड्याने. मग मी त्या डिटेल्स विचारले तर मला कळलं की फक्त 100 रुपये भाड्यामध्ये त्यांना 50 ताट, 50 वाट्या, 50 ग्लास, चमचे चांगल्या स्टीलचे क्वालिटीचं प्रोव्हाइड केले गेले, ज्याच्याने पर्यावरण हा टॉपिकला फार महत्त्व मिळालं. कारण डिस्पोजेबल प्लास्टिक तो वेस्ट फक्त जमा होतो आणि आपल्याला आराम मिळतो. तर ह्या प्राईजमध्ये जर ही वस्तू आपल्याला मिळते वापरायला, तर मग डिस्पोजेबल का वापरायचं, हे माझं व्ह्यू आहे आणि मला हा कॉन्सेप्ट फार आवडला, म्हणून मी त्यांचा नंबर आणि डिटेल्स घेतले. थँक्यू.